श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 25. स्वरूपाचं ज्ञान सर्व माणसांना खरं तर स्वतः सिद्धच आहे, पण अज्ञानाने ते झाकलं गेलंय आणि म्हणून तो स्वतःला कर्माचा कर्ता समजतो. हे वारंवार समजून घेण्याची प्रक्रिया गीतेमध्ये दिलेली आहे आणि म्हणूनच याची पुन्हा पुन्हा उजळणी करावी. याविषयी एक उदाहरण पाहू. सूर्य संपूर्ण जगाला प्रकाश देतो. त्या प्रकाशामध्ये कुणी चांगली कर्म करतात, पुण्य कर्म करतात, तर कुणी वाईट कर्म करतात, पाप कर्म करतात. सूर्याचा त्या कर्मांशी यत्किंचितही संबंध नसतो. अगदी त्याचप्रमाणे परमात्म तत्वापासून प्रकृती सत्ता प्राप्त करत असते. परमात्म तत्वापासून ही जी प्रकृती आहे ती सत्ता प्राप्त करते आणि ती शरीराच्या क्रिया करते. त्या शरीरादी क्रिया होणाऱ्या, त्या ज्या क्रिया होत असतात, त्या होणाऱ्या क्रियांपासून जे पाप पुण्य होतं त्याचा परमात्म तत्वाशी यत्किंचितही संबंध नसतो. कारण भगवंतांनी सर्व माणसांना फ्री विल, स्वतंत्रता दिली आहे. त्यांनी त्यावेळेचा सदुपयोग करायचा, दुरुपयोग करायचा हे त्या त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. बुद्धीचा सदुपयोग केल्यास, केलेलं कर्म भगवंताला अर्पण केल्यास तो बंधनामध्ये पडत नाही. कर्म केलं, भगवंतांना अर्पण केलं की ते बाकीचं सर्व भगवंत बघून घेतात, पाहून घेतात. पण जो स्वतंत्रतेचा दुरुपयोग करतो, कर्मांचा कर्ता बनतो, कर्मांचा भोगता बनतो, मी केलं म्हणतो, तो बंधनात अडकतो. आपल्याला कर्ता समजणं मूर्खपणाचं आहे आणि विवेकाने हा मूर्खपणा घालवता येतो, बाजूला काढता येतो. प्रकृतीशी आपला संबंध मानत राहिल्यानेच ज्ञान झाकलेलं राहतं. प्रकृती बदलणारी आहे, आत्मतत्व कधीही बदलत नाही. हा मी बदलणारा नाही आणि जे बदलणारं आहे त्याच्याशी असंग केला, त्याची मैत्री तोडून टाकली की अज्ञान समाप्त होतं. वारंवार समजून घेण्याचा हा विषय आहे. श्रीराम समर्थ श्रीराम.